म्हणत असतं, खरंच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बालपणीच्या आठवणी ह्या खूप मजेशीर असतात. त्या आठवल्या ना की स्वतःशी हसायला येतं. खूप मजा वाटते, खूप मजा वाटते. कारण हे बालपण प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वेगळं वळण असतं, आयुष्याला एक वेगळं वळण देणारं असतं. ते वातावरण एकदा आपल्यासमोर जर आपण अनुभवलं तर त्याचा एक वेगळा आनंद आपल्याला मिळेल. असं जे गीत आपल्यासमोर जे विद्यार्थी घेऊन येणार आहे, पण जाता जाता या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या बालपणासाठी मला असं म्हणावंसं वाटतं कि रोने की वजह भी न थी, कि रोने की वजह भी न थी, न हंसने का बहाना था. रोने की वजह न थी, न हंसने का बहाना था. क्यों हो गए हम इतने बड़े, क्यों हो गए हम इतने बड़े. इससे अच्छा तो वो बचपन था, इससे अच्छा तो वो बचपन था. आनंद घेऊया एका बालपणीचा. 이번 건 잘하는 거예요. 아니, 진짜 속이지마. Ina mina dika, dai dame nika, maka naka naka, dika bika dika. Ina mina dika dika dai dame nika, maka naka dika bika rola dika. Ram pam poch, ram pam poch. ऐसे वैसे को नहीं देने वाला, दिल में तू है कोई देने वाला, ऐसे वैसे को नहीं देने वाला. सूरतिया हंसी हो, उमरिया जवा हो, कोई भी उसे देखे तो बस ये गुमा हो. यही है, यही है, यही तो है वो. मिनट मिनट लिख कर 이번 건 잘하는 거예요. 아니, 진짜 속이지마. ram pam poch, ram pam poch. ये शर्तें तो बड़ी है जरूरी, जो कोई करेगा इन्हें बुरी. मैं खुशी खुशी उसे ये दिल दे दूंगा, कसम खा रहा हूँ कि दाम भी न दूंगा. मगर ये कहूँगा, मगर ये कहूँगा, क्या? यही है, यही है, यही तो है वो. इना बिना निका, इना बिना निका, ऐडा ऐडा मनिका, ऐडा ऐडा मनिका, मका नका नका, मका नका नका, ऐडा बिना निका, ऐडा बिना निका, इना बिना निका निका, ऐडा ऐडा मनिका, मका नका टिका टिका मला निका. राम राम पोच, 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 राम राम पोच. पुन्हा एकदा आपल्याला बालपणीच्या आठवणी देणारं हे गीत ऐकलं आणि एक मनाला बालपणीच्या काही आठवणींचा आनंद मिळून गेला. चला पुढे जाऊया. मगाशी मी म्हटलं तसं श्री जन्माची कहाणी सुरू झाली. पूर्वीचा काळ जर आपण आपल्या नजरेसमोर आणला, त्याचा जर आपण विचार केला, थोडंसं मागे जाऊन त्याचा विचार जर केला, तर पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे चूल आणि मूल सांभाळणारी एक व्यक्ती. या पलीकडे समाज त्या स्त्रीकडे बघतच नव्हता. पण समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम पुढे झालं आणि खरी सुरुवात आपल्या महाराष्ट्रातून सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली. या स्त्रीला ते चूल आणि मूल हे सांभाळता शिक्षणाकडे कसं वळवायचं यासाठी प्रयत्न केला तो सावित्रीबाई फुले यांनी. खरं तर त्यांनी जी मुहूर्तमेढ रोवली, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली
याचा परिणाम असा व्हायला लागला पुढच्या काळामध्ये या भारतातलं, देशातलं, जगातलं कुठलं क्षेत्र राहिलं नाही की आपल्या भारतीय स्त्रीने सगळ्या क्षेत्रात चांगली प्रगती करून दाखवली, नव्हे तर उच्च शिखर गाठलं असं म्हणायला हरकत नाही. हा खरा तर श्रीमुक्तीचा मार्ग झाला, हा श्रीच्या प्रगतीचा मार्ग झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण याच्यासाठी कारण ठरलं ते म्हणजे श्री शिक्षण. आणि या श्री शिक्षणाला आपण समोर ठेवून एक आपले विद्यार्थी या ठिकाणी सादर करीत आहेत एक गीत. आनंद घेऊया या गीताचा आणि महत्त्व जाणून घेऊया श्री शिक्षणाचं. आई बाबा, मी शाळेत पहिली आले. आई कुठे आहेस तू? आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहे. जा तयारीला लागा. अहो, पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. हे का ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला? सक्त मनाई आहे असे आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल केला जाईल.